कळवण तालुक्यातील देसराणे येथील राहणाऱ्या ललिता सोमनाथ मोरे या 35 वर्षीय महिलेचे पती सोमनाथ विठ्ठल मोरे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत नोकरीला होते। फेब्रुवारी 2021 मध्ये त्यांचं निधन झालं। दरम्यान त्यांच्या निधनानंतर MSCB कडून सदर महिलेला 15 लाख रुपये देण्यात आले होते। दरम्यान हे पैसे या महिलेनं बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ठेवले। याबाबत ॲक्सिस बँकेचे कर्मचारी तुषार गोसावी आणि गणेश खेरणार या दोघांना माहिती मिळताच त्यांनी पैशांचं व्यवस्थित नियोजन करून देतो असं सांगत या महिलेचे पैसे ॲक्सिस बँकेच्या खात्यात वर्ग केले। या कर्मचाऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत महिलेनं पैसे आणि कागदपत्र त्यांना उपलब्ध करून दिले। दरम्यान आपल्या मुलीच्या भविष्यासाठी ॲक्सिस बँकेच्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक ठेवू, त्यासाठी तुम्हाला सांगेल त्याप्रमाणे पैसे ट्रान्सफर करावे लागतील अशी बतावणी या कर्मचाऱ्यांकडून महिलेला करण्यात आली। सदर महिलेच्या बँक अकाउंटचे ATM बँकेतून परस्पर काढून घेत वेळोवेळी त्यांच्या व इतरांच्या खात्यात 10 लाख रुपये वर्ग करण्यात आले। सन 2022 मध्ये काही दिवसांनी तुषार त्याच्या आईला सोबत घेऊन ललिता मोरेंच्या घरी आला आणि खूप चांगल्या बँकेची स्कीम आली असून तुम्हाला FD पेक्षा जास्त व्याजदराने परतावा मिळेल अशी बतावणी केली। दुसऱ्यांच्या अकाउंटवरून आपण 5 लाख रुपये द्या, माझ्या आईने त्यात पैसे गुंतवले आहेत, तुम्ही त्यांना विचारून बघा असा बनाव रचला। यावेळी तो बँकेचा कर्मचारी असल्यानं ललितानं त्याच्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा रोख स्वरूपात 5 लाख रुपये त्याला दिले। दरम्यान काही दिवसांनी ललिता मोरे ॲक्सिस बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असता बँकेतील कर्मचाऱ्यांनी तुमच्या ॲक्सिस बँकेच्या अकाउंटवर कोणतीही रक्कम शिल्लक नसल्याचं सांगितलं। हे ऐकून ललिताला धक्का बसला। यावेळी बँकेचे मॅनेजर अतुल गीते यांना भेटून माझ्या खात्यावरील 15 लाख रुपये कुठे गेले असे विचारणा केली असता तिला बँकेचं स्टेटमेंट दाखवून बँकेच्या स्टेटमेंटमध्ये ललिताच्या खात्यावरून तुषार गोसावी, भगवती ट्रेडर्स महेश कुवर आणि इतर लोकांच्या खात्यावर परस्पर पैसे ट्रान्सफर झाल्याचं सांगण्यात आलं। याबाबत महेश कुवर आणि इतर लोकांनी तुमच्या अकाउंटवर पैसे कसे आले याबाबत विचारणा केली असता त्यांनी सदर पैसे तुषार गोसावी यांना ट्रान्सफर केले असल्याचं सांगितलं। पैसे आम्ही लगेच तुषार गोसावीला परत दिले असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं। दरम्यान तुषार गोसावी या इसमानं ललिता मोरेची बँक कर्मचारी म्हणून ATM तसेच मोबाईल बँकिंगची माहिती बँकेतून घेऊन जुलै 2021 ते मार्च 2024 दरम्यान एकूण 15 लाखांची फसवणूक केली। दरम्यान फसवणूक झाल्याचं लक्षात येतात ललिता मोरे हिच्या फिर्यादीवरून ॲक्सिस बँकेचा कर्मचारी तुषार गोसावी याच्या विरोधात कळवण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता अन्वये कलम 409 आणि 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय व या संशयिताला अटकही करण्यात आली। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे हे करत आहेत। कळवण पोलीस स्टेशनला ललिता सोमनाथ मोरे वय वर्ष 35 राहणार देसराणा यांचा एक अर्ज आम्हाला प्राप्त झाला होता। त्या अर्जात त्यांनी सांगितलं होतं की माझे मिस्टर हे मयत झाल्यानंतर मला MSCB कडून 10 ते 15 लाख रुपये माझ्या महाराष्ट्र बँकेच्या अकाउंटवर आले होते, परंतु ते अकाउंटवर पैसे आल्याची माहिती या ॲक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्यांना मिळाली आणि त्यानुसार तुषार गोसावी आणि आणखी एक त्याच्यासोबत एक त्यांचा कर्मचारी त्यांच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं की आमच्या ॲक्सिस बँकेत तुम्ही अकाउंट खोला आणि हे पैसे आमच्या बँकेत ट्रान्सफर करा, म्हणजे तुमचे सेफ राहील आणि तुम्हाला चांगली इन्व्हेस्टमेंट करता येईल। मग ती बिचारी आदिवासी महिला आहे, त्यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी ते अकाउंट ट्रान्सफर करायला पैसे ट्रान्सफर करायला संमत दिली। याने जेव्हा पैसे ट्रान्सफर केल्यानंतर हे तुषार गोसावी त्यांच्या घरी गेला आणि त्यांना सांगितलं की बुवा आमचे बँकेचे काही म्युच्युअल फंड्स आहेत, काही FD आहेत, तुम्हाला 3 मुली आहेत, तुम्ही हे पैसे आम्हाला ट्रान्सफर करून द्या, आम्ही चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो जेणेकरून तुम्हाला काही फायदा होईल पुढे। तर त्या महिलेला वाटलं की आपल्या मुलीचं काही भविष्य सुधारत असेल म्हणून त्यांनी ते पैसे ट्रान्सफर करायला पैसे द्यायला तयार झाल्या आणि त्यांनी मग परस्पर त्यांच्या बँकेतनी ATM काढून परस्पर त्यांच्या डुप्लिकेट सह्या मारल्या असेल किंवा काय केलं असेल त्यातून तपासात निष्पन्न होईल आणि त्यांनी तुषार गोसावींनी त्याच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करून घेतलेले बऱ्यापैकी। आता सध्या तरी स्टेटमेंटमध्ये 5-5.5 लाख रुपये दिसत आहेत। ते पैसे त्यांनी ट्रान्सफर करून घेतले आणि नंतर मग त्यांना परत एक दिवशी घरी जाऊन सांगितलं की बा आमच्याकडे एक नवीन स्कीम आली म्युच्युअल फंडाची, तुम्ही मला 5 लाख रुपये कॅशमध्ये द्या, आम्ही परत ते पण इन्व्हेस्टमेंट करू। मग त्या महिलेला वाटलं की बाबा एवढे कर्मचारी ते खोटं बोलणार नाही म्हणून त्यांनी 5 लाख रुपये कॅश पण दिली। तर मग जेव्हा 2023 त्यांना पैशाची गरज होती तेव्हा जेव्हा बँकेत गेल्या मग त्या बँकेत गेल्या त्यांनी बँक कर्मचाऱ्यांना विचारलं की बुवा पैसे कुठे आहेत म्हणून। पैसे त्यांच्या बँकेकडून नील झालेले होते, अकाउंट पूर्ण खाली झालं होतं। मग त्यांनी तिथले मॅनेजर बँक गोसावी साहेब म्हणून आहेत, त्यांचे गोसावींनी गीते म्हणून आहेत, गीतेंशी त्यांनी कॉन्टॅक्ट केला। गीतेने सांगितलं की अकाउंट ट्रान्सफर झालं आहे, पैसे ट्रान्सफर झाले आहेत आणि काही पैसे तुषार गोसावी यांच्यावर दिसत आहेत।
अशी जेव्हा तक्रार प्राप्त झाली होती म्हणजे आम्ही चौकशी केली आणि चौकशीनंतर आम्हाला असं निष्पन्न झालं की बँक कर्मचारी आहेत त्यांना अकाउंटवर पैसे घेण्याचे अधिकार नाहीत आणि तरी त्यांनी पैसे आपल्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करून घेतले आणि त्या महिलेची फसवणूक केली आहे आणि तिला आजपर्यंत 1 रुपया परत नाही आणि तिला पावत्या पण दिल्या नाहीत आणि कसल्याही प्रकारची माहिती दिली नाही आणि ती जेव्हा वारंवार त्यांच्या घरी गेली त्यांनी तिला हाकलून दिलं आणि अशा प्रकारे बँक कर्मचाऱ्यांनी फसवणूक केल्याचं दिसतंय. त्यावरून गुन्हा दाखल केला आहे आम्ही आणि सदर आरोपीला सटाणा येथून त्याच्या पिरामल फायनान्स या ऑफिसमधून उचललं आहे आणि त्याला इथं आज रोजी अटक केली आहे. मान्य न्यायालयाला उद्या हजर करून पुढील तपास आम्ही करत आहोत. ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक.